नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मैत्री दोस्ती कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. मग सुरुवात करूया आजच्या गप्पांना. मित्रांनो, आज आपण संतांच्या गोष्टी या सेगमेंटमध्ये संत भक्त पुरंदरदासा यांच्या आयुष्यातील एक प्रेरक घटना जाणून घेणार आहोत, ज्यांनी त्यांच्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं. तर या कथेचं नाव आहे सोन्याची नथ. भक्त पुरंदरदास हा एक श्रीमंत व्यापाराचा एकुलता एक मुलगा होता. त्यांना त्यांच्या वडिलांनी श्रीनिवास हे नाव दिलं होतं. त्यावेळी श्रीनिवास नायक यांनी आध्यात्मिक बनण्याची कोणतीही चिन्हे दर्शवली नाहीत. तेव्हा भगवान नारायणाने ठरवलं की श्रीनिवास नायकाने पैशावरील प्रेम सोडून संतांमध्ये आपली योग्य भूमिका घेण्याची वेळ आली आहे. म्हणून त्यांनी एका गरीब ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि मुलाची मुंज करण्यासाठी पैशांची गरज असल्याचं सांगत श्रीनिवास नायक यांच्याकडे संपर्क साधला. अनेक दिवस लोटले, परंतु नायकाने ब्राह्मणाला काहीही दिलं नाही. पण ब्राह्मणानेही माघार न घेता नायकाच्या दुकानाला वारंवार भेट दिली. शेवटी नायकाने ठरवलं की ब्राह्मणापासून मुक्त होण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांच्याकडे जीर्ण व जुन्या झालेल्या नाण्यांचा संग्रह होता, जो कमी जास्त प्रमाणात निरुपयोगी होता. त्याने ती नाणी ब्राह्मणासमोर ओतली आणि त्याला त्यातील एक नाणं घे आणि परत कधीही येऊ नकोस असं सांगितलं. ब्राह्मणाला वाईट वाटलं व तो तिथून निघून गेला. मित्रांनो, नायक यांची पत्नी सरस्वती ही दयाळू मनाची होती हे माहीत असल्याने ब्राह्मण थेट नायकाच्या दुकानातून त्याच्या घरी गेला. त्याने तिला त्याची कहाणी सांगितली आणि तिच्या पतीने त्याला काहीही न देता कसं पाठवलं ते सांगितलं. पतीचं हे वागणं सरस्वतीला आवडलं नाही, परंतु ती असहाय्य होती, कारण पतीच्या परवानगीशिवाय ती काहीही देऊ शकत नव्हती. ब्राह्मणाने विचारलं की तिला तिच्या पालकांनी काही दिलं आहे का. तिने होकार दिला आणि तिला तिच्या आईवडिलांनी दिलेली हिऱ्याची नाकातली नथ त्या ब्राह्मणाला देऊन टाकली. ब्राह्मण दागिना घेऊन थेट श्रीनिवास नायक यांच्या दुकानात गेला. ब्राह्मण परत आल्याने नायक रागवला. ब्राह्मणाने स्पष्ट केलं की तो भीक मागण्यासाठी नाही, तर दागिना गहाण ठेवण्यासाठी आणि कर्ज घेण्यासाठी आला आहे. नायकाला संशय आला आणि त्यांनी ब्राह्मणाला दागिना दाखवण्यास सांगितला. जेव्हा नायकाने दागिना पाहिला तेव्हा तो गोंधळून गेला, कारण त्याने लगेच ओळखलं की तो आपल्या पत्नीचा आहे. ब्राह्मणाने त्याला सांगितलं की ही वस्तू एका दानशूराची भेट आहे. ब्राह्मणाला दुसऱ्या दिवशी परत येण्यास सांगून नायकाने दागिना एका पेटीत सुरक्षितपणे ठेवला आणि घरी गेला. जेव्हा नायकाने आपल्या पत्नीला नथीशिवाय पाहिलं तेव्हा त्याने तिला त्याबद्दल विचारलं आणि ताबडतोब नथ पाहण्याचा आग्रह धरला. तिने एका भिकारी ब्राह्मणाला एक मौल्यवान दागिना दिला असं त्याला वाटलं व तो रागवला. आता सरस्वतीला मात्र पायाखालची जमीन सरकत असल्याचं जाणवलं. तिला माहीत होतं की तिचा नवरा तिला खरं सांगितल्यास शिक्षा करेल, म्हणून तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तिने एका कपात विष ओतलं आणि ते ओठांवर लावणार इतक्यात तिला कपात धातूचा आवाज आला. बघते तर काय, कपात दागिना होता. तिच्या डोळ्यांवर तिचा विश्वास बसेना. तिचे अंतःकरण कृतज्ञतेने भरले. तिने कृष्णाच्या मूर्तीला साष्टांग नमस्कार केला आणि अलंकार आपल्या पतीकडे नेऊन दिला. नायक आश्चर्यचकित झाला, कारण तोच दागिना त्याने त्याच्या दुकानात सुरक्षितपणे बंद केला होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी ब्राह्मणाला दागिन्याची किंमत दिली आणि आपल्या कारागिराला त्याच्या मागे जाण्यास सांगितलं. कारागिराने सांगितलं की ब्राह्मण भगवान पुरंदर मंदिरात घुसला आणि गायब झाला. श्रीनिवासाने ज्या पेटीत नथ ठेवली होती ती उघडून पाहिली तर काय, पेटी रिकामी होती. त्या आतील नथ गायब होती. तो आता पूर्णपणे चक्रावला होता. आपलं दुकान बंद करून नायक घरी पोहोचले आणि पत्नीला संपूर्ण सत्य सांगण्यास सांगितलं. सरस्वतीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. ब्राह्मण हा दुसरा कोणी नसून स्वयं भगवान पुरंदर अर्थात भगवान हरी आहे हे त्यांना समजलं.
या प्रसंगानंतर श्रीनिवास नायक व्यक्ती म्हणून बदलला. पैशाच्या प्रेमामुळेच त्याने भगवंताचा अपमान केला होता, म्हणून त्याने आपली सर्व संपत्ती ओठांवर भगवंताचं नाव घेऊन देऊन टाकली आणि तो हरिदास झाला. तो एक भटकणारा भक्त बनला, भगवान हरींचा भक्त. त्याने त्यांचं गुणगान गायला सुरुवात केली व कालांतराने त्यांना भक्त पुरंदरदास म्हणून ओळखलं जाऊ लागलं. मित्रांनो, अहंकार, मीपणा हा माणसाचा शत्रू असतो हे माहीत असूनही अनेक लोक आपल्या स्वभावाच्या या गुणांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे नाईलाजाने दैवी शक्तीला, प्रकृतीला, निसर्गाला आपल्या आयुष्यात अनेक प्रसंग घडवून त्याची आठवण करून द्यावी लागते. म्हणूनच आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या व वाईट दोन्हीही प्रसंगांचं कायम अनालिसिस करावं व यातून आपल्याला काय शिकायला मिळतं यावर लक्ष द्यावं. मित्रांनो, प्रकृती, नियती, दैवी शक्ती ही कायम आपल्याला काही ना काही शिकवण्याचा व आपल्यात बदल घडवण्याचा प्रयत्न करत असते. जो व्यक्ती या सगळ्याकडे सकारात्मकतेने पाहून शिकतो व बदलतो त्याला खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची कला उमगते व ज्याला हे जमत नाही तो केवळ हे सगळं माझ्याबरोबरच का घडतं, देव मलाच का त्रास देतो, मी कुणाचं काय वाईट केलं आहे यासारख्या असंख्य नकारात्मक विचारांमध्ये अडकत जातो आणि त्याची प्रगती खुंटत जाते. तर मित्रांनो, ही होती संतांच्या गोष्टी या सेगमेंट मधली आजची आपली कथा आणि आपल्या गप्पा. कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपला मित्र परिवार वाढवा. त्याच्या बाजूला जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर गप्पा करण्याकरिता. तोवर स्वस्थ रहा, खुश रहा. धन्यवाद.